ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता आपला सिरियल कोणता चालू आहे? उत्सव. आता कृष्णाष्टमी याचा व्हिडिओ मागे दिलेला आहे. पण जगात असं एक कृष्ण चरित्र आहे, दिने दिने नवम नवम. प्रत्येक दिवस जर तुम्ही गीता वाचली ना, त्या गीतेमध्ये तुम्हाला नवीन ऐकायला मिळेल. कृष्णाचं नाव जर घेतलं ना, तर कृष्णाच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन ऐकायला मिळेल. म्हणून त्याचा डबल आता व्हिडिओ घेऊन राहिले. आज काय आहे? कृष्णाष्टमी. बघा, ज्या वेळेला कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेला काय आला होता? यमुनेला पूर आला होता. पण आजचा दिवस असा आहे का संपूर्ण महाराष्ट्रात पूर आलेला आहे. आज जिकडं तिकडं पाऊस, भरपूर पाऊस झालेला आहे. म्हणून आज आनंदाची दीपवाळी, घरी बोलवा वनमाळी, घाली ते मी रांगोळी, गोविंद गोविंद. काही भागात पाऊस नव्हता, पण आजच्या दिवशी ना संपूर्ण पाऊस झालेला आहे. आणि आजही काही ठिकाणी त्यावेळेला यमुनेला पूर आला होता, आज गोदावरीला पूर आला आहे आणि अनेक नद्यांना पूर आला आहे. म्हणजे आजची ही गोकुळाष्टमी ना, ही त्यावेळच्या अष्टमीसारखी झालेली. तर यावर्षी पूर्वा नक्षत्रावर पौर्वा जर आला तर शुभ मानला जातो. आणि आज यावर्षी पोळा आला तर धान्य धन संपत्ती, धान्य भरपूर पिकतो. आणि मग गोकुळामध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भाशी आला, सोडून या बेड्या बंदी सोडविल्या, जो बाळा जो जो रे जो. बघा, रामाचा जन्म हा दिवसा 12 वाजता झालेला आहे. म्हणून रामचंद्र, सूर्यवंशातला रामचंद्र. आणि कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. कृष्णाचा जन्म कुठं झाला? बंदी शाळेत. आणि मग बंधनात असलेल्या झालेला जन्म आणि त्याचं जीवन काय आहे? मनुष्य जीवन बंधनात होतं, ते मुक्त करण्याकरता कृष्णानं आपला काय दिली? गीता. बघा, कृष्णाचं चरित्र जर म्हणलं तर तो गोपाळांना प्रिय होता, गवळणीला प्रिय होता, राजांना प्रिय होता, सगळ्यांना आनंदाने. कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे प्रेम, कृष्ण म्हणजे जिव्हाळा. आता कृष्ण चरित्रावर काही लोक शिंतोडे उडवतात, तो अपवाद आहे. कृष्णांना 16,000 नाऱ्या भोगल्या. म्हणजे कृष्ण कोण होता? विषय लंपट होता. आणि इथे काय सांगितलं? शास्त्राचा अंत हा कोणालाच लागलेला नाही. इथे काय सांगितलं? दुर्वासुरूची ज्या वेळेला जेवण करायला आला होता पांडवांच्या घरी, त्यावेळेला कृष्णाच्या घरी, त्यावेळेला गवळणी त्याला अन्न घेऊन गेला आणि यमुनेला वाट नव्हती. तर तो काय कृष्णाला काय म्हणतं? त्याला जाऊन सांगा, 16 सहस्त्र नाऱ्या भोगून जर मी ब्रह्मचारी असेल तर यमुने वाट दे. दुभंग झाली. तिकडे गेल्यानंतर दुर्वासुरूची जेवला, वाट नाही. तो काय म्हणला? जाऊन यमुनेला सांगा, मी जर उपाशी असेल 16 खंजा. बघा, माणूस आहे ना, सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो. भूक ही संपत नसती जीवनामध्ये. अन्नाची भूक, विषयाची भूक आणि सत्तेची भूक. आता मी काही दिवस राज्यपद भोगलं ना, 5 वर्ष. आता मला नको, दुसऱ्याला कोणाला तरी द्या. हा म्हणतच नाही, मला परत द्या. मोदीना आज 5 वर्ष भोगलं, परत मलाच पाहिजे. म्हणजे ही सत्तेची भूक, विषयाची भूक, अन्नाची भूक आणि पैशाची भूक ही काय पूर्ण होत नाही आणि होणारही नाही. आणि मग त्यांनी तो जे रामावतारामध्ये, कृष्ण रामावतारामध्ये ज्या वेळेला राम याच्या विश्वामित्राच्या घरी होता आणि मिथुलेला चालला होता सीता संवारला, त्यावेळेला आईल्या
आईल्याला नुसती धूळ लागली आणि दगडाची श्री झाली. आणि मग जे काही साधू होते 16,000, आयला त्यांना वाटलं आपल्याला तर बायका नाही आहे, मग आपण जर दगड घेऊन जर गेलो कृष्णापाशी रामापाशी तर तो आपल्याला बायका देईल. मग ज्याला कोणाला मोठी लागत होती कोणाला बारीक लागत होती या मापाचे दगड उचलून नेले आणि गप्प उभे राहिले. रामा हसायला लागला, अरे बरे का उभे राहिले बा. आता राम अंतर्ज्ञानी होता आणि रामाने काय सांगितलं, हा तुम्हाला बायका पाहिजे ना, माझा पाय लागला तर श्री झाली, माझा हात लागले व दगडाच्या श्रीवरती. अरे रामनामाना दगड तरले, पण आज मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मी तुमचं वचन पुरं करीन. आणि मग वासनेच्या संगे जन्म घेणे लागली. तर ते जे 16,000 ऋषी होते आणि त्यांच्या कोण झाल्या या गवळणी झाल्या. आणि मग आता ते तिच्या नावाला गवळणी होता, तिथं विषयाचा काही लवलेच येत नाही. तर कृष्ण हा कोण होता? कृष्ण ब्रह्मचारी होता, कृष्ण तपस्वी होता, कृष्ण चिरतरुण, कृष्ण शेवटपर्यंत कृष्णाचे दात पडले नाही, कृष्ण म्हातारा झाला नाही, कृष्णाचे केस काळे झाले नाही. कृष्ण स्व इच्छेना स्वधामाला गेला. असं आहे कृष्णाचं चरित्र. आता कृष्णाने काय केलं आपण बघा. आज सोमवार आहे, मग सोमवारला कायचा अभिषेक करतो, दुधाचा, दह्याचा, लोण्याचा. आज पंढरपूरला काय करतात, दुधाचा, लोण्याचा. अरे तो काय म्हणतो, हे दही दूध लोणी जे आहे हे तुम्ही खा, तुमच्या शरीराला पोषक आहे. दही खा, दूध खा, लोणी खा, तूप खा, मध खा. दहाव्याच्या टायमाला मध असतं, पंचामृत असतं. हे 5 वस्तू जर तुम्ही एकत्र खाल्या तर तुम्ही पौष्टिक व्हाल. आणि आपण काय करतो, चायनीज, वडा पाव, बर्गर. आज आपण इकडे पाश्चात्य याच्याकडे गेलो, म्हणून कृष्णाने काय केलं, दही दूध लोणी साखर पाणी हलविते जो का गेला लांब. कृष्णाने काय केलं, दही दूध चोरलं नाही. ते त्यावेळचे गोपाळ होते, मुलं होते. म्हणून आज मुलाला जर शरीराला पौष्टिक असेल तर गाईचं दूध. तर आज दुधातही भेसळ झालेली, इंजेक्शन मारून गाय पाना येते आणि ते दूध आपण खातो आणि ते तिच्या अंगात उतरलेलं असतं. आज सगळं कृत्रिम दूध मिळतं आहे, पोषक दूध नाही. त्यावेळचं दूध नैसर्गिक दूध होतं. तर प्रत्येकानं गावठी गाय पाळा. गावठी गायचं दूध आहे, हे शरीराला पोषक आहे. आणि ते जर आपण दही दूध लोणी तूप खाल्लं तर दूध हे पूर्ण अन्न आहे दुधापासून. तर आज ह्या चायनीजमुळं आज काय झालेलं आहे, एसिडिटी, जळजळ. प्रत्येक माणूस एसिडिटी हा आजाराचा मूळ पाय आहे. आणि एसिडिटीनंतर मग अनेक विकार सुरू होतात. म्हणून दूध खा, दही खा, दूध खा. कृष्ण काय खातो, लाडू खातो आणि दही दूध खातो. का हे आपल्याला दाखवून दिलेले. आणि मग आज गोकुळाष्टमी, उद्या काय गोपालकाला. सगळे एकत्र या, प्रेमाने या, आनंदाने या. संघशक्ती कृष्णाने काय केली, ही जी संघशक्ती, एकत्र या. आज आपण एकत्र येत नाही, मला कोणाची गरज नाही, मी एकटाच आहे. म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा एकत्र जर आले, 10 शेतकरी एकत्र आले, 10 शेतकरी त्यांच्या घरातले माणसं 25-30 माणसं जमतात. आज शेती मजुराला परवत नाही, सगळे उत्पन्न निघाल ते मजुरी देतो. म्हणून तुम्ही एकत्र या. आजही काय बघा, शेती एकत्र पद्धतीनं, आज याचं काम उद्या त्याचं काम, आजचं संघशक्तीनं काम. म्हणून संघशक्ती ही महत्त्वाची. कुटुंबात आज संघशक्ती राहिली नाही. आज कुटुंबामध्ये काय झाले, गोठे झाले, कोण कवा येतं कोण कवा जातं. म्हणून कुटुंबामध्ये संध्याकाळी एकत्र या, संध्याकाळी सगळ्यांनी प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर एकत्र जेवण करा. एकत्र जेवण केल्यानंतर मन प्रसन्न असतं आणि ती वाटून वाटून खायला जातं. कृष्णाने वाटून वाटून खायला शिकवले. आणि मग विचार येऊन नाही बघतात. घरातलं कुटुंब एकत्र आलं, विचार येतो, पुढचं काय, आज काय केलं, उद्या काय करायचं, विचारा नाही. आणि म्हणून कृष्णाच्या जीवनामध्ये कृष्ण पुढं गेला, पांडवांच्या घरी होता, गीता लिहिली, उद्धवाला ज्ञान सांगितलं. पण त्याचे मुलं होते,
त्याच्या मुलांना संपत्ती होती, त्यांना ज्ञान काय शिकवलं नाही. घरी कोण होता? बडवणीचा. बघा, कृष्णा स्वतः एवढा कृष्णमध्ये जगद्गुरू असताना त्याच्या मुलांना चांगले विचार नाही मिळव की दारू व्यसन पिऊ लागली. आणि एक बाईला त्यांनी सांगितलं लुगडं नेसावलं, तिला काय होईल? मुसळ होईल. आणि मग त्यांनी वैतागला, त्यांनी शाप दिला याची मुसळ होईल आणि तुमचं त्यांचं वाटलं होईल. त्याचं कुटुंब काय झालं? संस्कार नसल्यामुळे उद्ध्वस्त झालं. म्हणून आपल्या मुलाबाळांना संस्कार द्या. कृष्णाने आपले आईवडील कुठे होते? बंदीशाळेत होते. त्यांनी बंदीशाळेतून आईवडील सोडवले. तो यशोदेचा मुलगा नव्हता, तरी त्यांनी यशोदेला प्रेम दिले. आणि बंदीशाळेतून आईवडिलांना मुक्त केलो. आणि आपण काय करतो? आपल्या आईवडिलांचं काम ऐकत नाही. आपण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये देतो. म्हणून कुटुंब अवस्था, आज कुटुंब अवस्था विस्कळीत झालेली. आपण चंद्रावर गेलो आहे, आपण माशावानी पाण्यात पाणबुड्यावर गेलो, आपण विज्ञानात खूप प्रगतिशील झालो, पण आपण कुटुंब अवस्थेपासून दुरावलो. आज सगळं आहे, आज काहीच नाही कमी, पण सुख नाही. का नाही? तर आपण कुटुंब अवस्था उभी केली नाही. म्हणून आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. या जगात आपलं कोणी नाही. एवढं आपल्याला आपण ज्या वेळेला समजलं ना, तर आपल्या घरात आपलं काम, क्रोध, लोभ, मग आज सगळ्यात पापाचा बाप कोण? लोभ जास्त वाढलेलं आहे. कृष्णाने कंस मारला. कंस मारल्यानंतर ते राज्य कोणाचं? कृष्णाचं होतं. त्यांनी उग्रसेनला गादीवर बसवलं. स्वतः राज्यपद भोगलं नाही, बळीरामाला गादीवर बसवलं. आणि आपण सत्य करता, स्वार्थ करता, बहिणीने भाव तोडून टाकले, मुलं आईबापांना मारतात, सत्ता आमच्या ताब्यात पाहिजे. आणि शेवटी सत्ता तरी तुम्ही भोगली, शेवटी काय सांगून येणार आहे? बघा, आजपर्यंत किती लोक संपत्तीवाले मेले, पैशावाले मेले. पंडित नेहरू, त्याचे 14 दरवाजे होते. 14 दरवाज्याला एक गाडी उभी होती. त्याचे कपडे पॅरिसला दिवायला न्यायचे. काय नेलं सांग? इंदिरा गांधीनं काय सांग नेलं? आणि मग दूर विचार करा. कृष्ण चरित्र हे आपण प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, आनंदाने राहा, निस्वार्थी वागा. ज्या वेळेला जीवनातून काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार निघून जातो, त्यावेळेला कलह, भांडणं, झगडी सगळी नाहीसे होतात. आज जिकडं तिकडं कुटुंबात कलह आहे, गावागावात कलह आहे. कशा करता? सत्य करता. म्हणून कलह करू नका, प्रेमानं राहा. म्हणून प्रेमानं राहण्याचं चरित्र आज आपण काय करतो? आज खऱ्या जर आपण तो वागलो तर खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमी, आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. आपलं कोणतं वैराग्य होतं? क्षणिक वैराग्य येतं. शिवजयंती साजरी करतो, क्षणिक वैराग्य, नंतर जे आहे ते. म्हणून ह्या प्रत्येक उत्सवातून आपल्याला काय घ्यायचं आहे? बोध घ्यायचं आहे. हा बोध घ्या. कृष्णाची गीता वाचा. गीता जर वाचली, जीवनात कसं वागावा, कसं राहावा, कसं वागावा, ती गीता लोकांना समजत नव्हती. त्याचं एकनाथाने भागवत केलं, लोकांना भागवत समजत होतं. तुकारामाने गाथा केला, गाथा नव्हता दासबोध केला. आणि तुकाराम शेवटी ज्ञानेश्वरांनी हरिपाठ केला. हरिपाठ ही गीताच आहे. हरिपाठाचा जर चांगला अभ्यास केला तर माणसाच्या जीवनामध्ये कसं जागावं, कसं वागावं याचा उपदेश केलेला आहे. आणि मग आपल्या जीवनाचा आपण काहीतरी उल्लेख करण्याकरता आज आनंदाने जशी गोकुळाष्टमी आज जिकडं तिकडं पूर्ण आलेला आहे. आज निसर्ग आपला गुरु आहे. निसर्ग हा निसर्गाला शरण जा आणि माणसांना प्रेमानं राहा, प्रेमानं वागा. खऱ्या अर्थाने गोकुळाष्टमी साजरी करतो. गोपाळ कृष्ण महाराज की जय. हा ना, मग केसही काळा नाही, दातही पडले नाही, म्हाताराही झाला नाही. काळा म्हणलं काय? चुकी झाली, झाली असं चुकून. बरोबर.
होती ना चुकी मग काय बरोबर आहे. चुकी होती ना. अरे पाणी आण ना. टाक्या. कुठं पाणी झालंय ते काय बरं पाणी घे ग काम ऐकायचं काय